Hello student, today we are going to learn English workshop of a teenager prayer, page number 4. हा इंग्लिश वर्कशॉप होमवर्क म्हणून मी तुम्हाला सेंड करायला सांगितलं होतं, पण बऱ्याचशा मुलांनी सेंड केलेलं नाही आहे. तर ज्यांनी सेंड केलेलं आहे त्यांनी चेक करायचं आहे की आपलं या ठिकाणी जे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चनचे आन्सर करेक्ट आहेत का, किंवा काही जणांना क्वेश्चन कळाले नसतील, त्यासाठी आपण इंग्लिश वर्कशॉप आज पाहणार आहोत. तर सी इन युअर टेक्स्टबुक पेज नंबर 4 इंग्लिश वर्कशॉप आय एम गोइंग टू रीड. क्वेश्चन नंबर 1 पहा काय आहे. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस. फर्स्ट सेंटेन्स, अकॉर्डिंग टू द पोएट डॅश आर ब्रॉट बाय ईच न्यू डे. ब्रॅकेटमध्ये काय दिलेलं आहे पहा, न्यू बिगिनिंग्स ऑब्लिक न्यू एंडिंग्स. आता या ठिकाणी ते फर्स्ट सेंटेन्स जे आहे त्याचं या ठिकाणी करेक्ट आन्सर काय आहे, न्यू बिगिनिंग्स. सेकंड, वी मस्ट डिसाईड टू टेक द रोड विच लीड्स टू डॅश. ग्रेट डिस्ट्रेस और ग्रेट सक्सेस. तर ग्रेट सक्सेस या ठिकाणी हे जे आन्सर आहे करेक्ट आहे. नेक्स्ट थर्ड बघा, द पोएट प्रेज टू द लॉर्ड टू हेल्प हिम स्टँड फॉर व्हॉट इज डॅश. माईट और राईट. तर राईट, व्हॉट इज राईट. राईट हा वर्ड जो आहे तो करेक्ट आहे. नेक्स्ट डी बघा काय, द पोएट वॉन्ट्स टू सी दॅट हिज टीनेज इयर्स हॅव बीन द डॅश इयर्स ऑफ हिज लाईफ. वर्स्ट ऑब्लिक बेस्ट. त्या ठिकाणी बेस्ट हे आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट, फाइंड अँड राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आता रायमिंग वर्ड्स आपण फाइंड करणार आहोत पहा. तर या पेअर्स ज्या आहे कशा फाइंड करायच्या तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी फर्स्ट लाईनमधले लास्ट वर्ड आहे बिगिनिंग्स, तर त्या ठिकाणी त्याला रायमिंग वर्ड नाही आहे. सेकंड बघा, सेकंड लाईनमध्ये मेक, मेकला टेक हा रायमिंग वर्ड आहे. सेकंड पेअर आहे सक्सेस डिस्ट्रेस. देन थर्ड पेअर सी मी. फोर्थ वे डे, याला सी मी. दीज आर द रायमिंग वर्ड्स पेअर. क्वेश्चन नंबर 3 बघा आता काय दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. चूज द करेक्ट वन फ्रॉम फॉलोइंग ऑप्शन. तर राईम स्कीम कशी त्या ठिकाणी फाइंड करायची. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला मी सांगितलं होतं की फर्स्ट स्टांजा जर आपण घेतला तर फर्स्ट स्टांजाचं या ठिकाणी लास्ट वर्ड जो आहे फर्स्ट लाईनचा तो बिगिनिंग्स. बिगिनिंग जर आपण पाहिलं, बिगिनिंग्सला जर आपण ए लेटर दिलं तर बिगिनिंगला रायमिंग वर्ड मेक नाही आहे, म्हणून मेकला आपण दुसरं लेटर द्यायचं बी. त्यानंतर चूज, चूज आणि बिगिनिंग्स पण त्या ठिकाणी रायमिंग वर्ड नाही होते, मेक पण होत नाही, मग सी लेटर द्यायचं. म्हणजे जे रायमिंग वर्ड्स आहेत त्याला त्या ठिकाणी सेम लेटर द्यायचं, एवढं लक्षात ठेवायचं. तर बिगिनिंग्सला आपण ए लेटर दिलं, पुन्हा मेकला बी, चूजला सी आणि टेक. तर टेक आणि मेक हा रायमिंग वर्ड आहे, म्हणून या ठिकाणी मेकला आपण बी हे लेटर दिलेलं आहे, तर टेकला सुद्धा बीज द्यायचं आहे. म्हणजे राईम स्कीम झाली या स्टांजाची ए बी सी बी. ए बी सी बी. सेकंड स्टांजा जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी लाईन जे आहे पहा, तर फर्स्ट लाईनमध्ये लास्ट वर्ड आहे लाईफ. लाईफ, सक्सेस, रोड आणि डिस्ट्रेस. तर लाईफला या ठिकाणी ए दिलं लेटर, सक्सेसला बी, रोडला सी, डिस्ट्रेसला पुन्हा बी. म्हणजे सक्सेस आणि डिस्ट्रेस हे रायमिंग वर्ड आहेत, म्हणून ए बी सी बी. हे सगळ्या स्टांजाची राईम स्कीम जी आहे ती सेम आहे. तुम्ही एकदा बघा. म्हणजे या ठिकाणी हा जो क्वेश्चन आपण पाहिलेला आहे क्वेश्चन नंबर 3, तर काय सांगितलेलं आहे आपल्याला, व्हॉट इज द राईम स्कीम ऑफ द पोएम. चूज द करेक्ट वन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन. तर ए बी बी नाही आहे राईम स्कीम, ए बी सी बी नाही आहे. थर्ड ऑप्शन इज करेक्ट, ए बी सी बी. ए बी सी बी. आणि लास्ट वन काय दिला, ए बी बी ए. करेक्ट ऑप्शन कुठला आहे, ए बी सी बी.
ओके. तर क्वेश्चन नंबर 4 बघा. मॅच द लाईन्स इन कॉलम ए विथ द फिगर ऑफ स्पीच इन कॉलम बी. आता फर्स्ट सेंटेन्स आहे कॉलम ए मधलं काय, डिसिजन आय मस्ट मेक. डिसिजन्स आय मस्ट मेक. तर या ठिकाणी ह्याला कुठली पेअर लागणार आहे, इन्व्हर्जन. तर इन्व्हर्जनमध्ये काय तुम्हाला मी सांगितलेलं आहे की शब्दांची आदलाबदल असते, म्हणजे सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट अशी त्या ठिकाणी त्या लाईनची रचना नसते, शब्दांची आदलाबदल असते. म्हणजे डिसिजन आय मस्ट मेक, इन्व्हर्जन. सेकंड सेंटेन्स, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. डिअर लॉर्ड, लॉर्डला त्या ठिकाणी उद्देशून कवीने हे सेंटेन्स त्या ठिकाणी काय ही लाईन म्हटलेली आहे. तर या ठिकाणी हे जे ह्याला कुठली पेअर लागणार आहे, ॲपॉस्ट्रॉफी. थर्ड बघा, ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड. तर साऊंड रिपिटेशन आहे, ॲलिट्रेशन आहे. अँड लास्ट वन, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. मॅटाफर तुम्हाला सांगितलं की रोड ऑफ लाईफ म्हणजे काय, जीवनाचा रस्ता. म्हणजे रस्ता हा जीवनासारखा आहे किंवा जीवन हे रस्त्यासारखं आहे असं डायरेक्ट म्हटलेलं नाही. ज्यावेळेस लाईक शब्द यूज करतात ना, म्हणजे रोड इज अ लाईक लाईफ, किंवा लाईफ इज अ लाईक अ रोड असं जर केलं तर त्या ठिकाणी लाईक शब्द जर आला असेल तर त्यावेळेस सिमिली हा फिगर ऑफ स्पीच होतो. तर इथं हा मेटॅफर आहे, कारण अप्रत्यक्ष तुलना केलेली आहे म्हणून. तर खाली काय दिलेलं आहे, ॲलिट्रेशन इज ऑकरन्स ऑफ द सेम साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ वर्ड्स इन अ फ्रेज, सेंटेन्स एक्सेट्रा. ॲलिट्रेशन म्हणजे काय सांगितलं आहे की साऊंड रिपिटेशन. साऊंड रिपिटेशन म्हणजे बिगिनिंग्स ऑफ द वर्ड्स, म्हणजे वर्डच्या सुरुवातीला जे साऊंड असतात ते सेम असतात. जेव्हा हे सेम साऊंडचे वर्ड जे आहेत ते सेंटेन्समध्ये येतात, लाईनमध्ये येतात, तर त्यावेळेस ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच असतो. सच ॲज एक्झाम्पल दिलेलं आहे, दॅट लाईफ इज लिव्ह इट्स व्हेरी फास्ट. तर लाईफ आणि लिव्ह, ल साऊंड रिपीट झाला आहे. नेक्स्ट काय सांगितलं आहे, फाइंड आउट मोर एक्झाम्पल ऑफ ॲलिट्रेशन. ॲलिट्रेशन म्हणजे अनुप्रास अलंकार. मग ॲलिट्रेशन फ्रॉम अदर पोएम इन युअर बुक. तर बाकीच्या ज्या पोएम्स आहेत त्याच्यामध्ये ॲलिट्रेशनचे जे एक्झाम्पल्स आहेत ते लिहून तुम्ही सेंड करायचे, तुम्हाला लिहायचे आणि नोटबुकमध्ये सेंड करायचे. तर क्वेश्चन नंबर 5 बघा काय आहे, इलेमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू. ग्रुप ॲक्टिव्हिटी ॲक्च्युली. तर इलेमेंट्स ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू, इंटरव्ह्यूचे आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, त्यासाठी काय करायचं आहे, प्लॅनिंग करायचं आहे इंटरव्ह्यूचं. आता त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे, खाली काय दिलेलं आहे पहा, फॉर्म ग्रुप्स अँड डिस्कस ईच इलेमेंट ऑफ प्लॅनिंग अँड इंटरव्ह्यू अँड प्रिपेअर नोट्स ऑन ईच इलेमेंट. तुम्हाला नोट्स तयार करायचे, प्रिपरेशन करायचं की एखादा इंटरव्ह्यू घ्यायचा असेल मग त्यासाठी काय फॉर्मॅट असेल, किती लेंदी असेल तो इंटरव्ह्यू. ठीक आहे. आता फॉर्मॅट ऑफ स्ट्रक्चर, आता याचं स्ट्रक्चर कसं असेल पहा. तर स्ट्रक्चरमध्ये काय काय असतं, इंट्रोडक्टरी क्वेश्चन, म्हणजे इंट्रोडक्शनला तुम्ही कुठले क्वेश्चन विचारणार, त्यानंतर कन्क्लुजनला कुठले क्वेश्चन विचारणार आणि फ्युचरसाठी कुठला मेसेज देणार, हे सगळं तुम्ही अगोदर तयार करून ठेवलं पाहिजे. साईज, लेंथ, हाऊ मच क्वेश्चन्स यू आस्क द इंटरव्ह्यूअर. तुम्ही या ठिकाणी किती क्वेश्चन्स या ठिकाणी इंटरव्ह्यू देणारा जो असेल त्याला विचारणार. हाऊ मच क्वेश्चन्स, तर किती विचारायचे, साधारण अराउंड 8 to 10 क्वेश्चन, साधारण 8 ते 10 क्वेश्चन तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट काय सांगितले पहा, डूज अँड डोंट्स, रूल्स अँड रेग्युलेशन. म्हणजे काय करायचं आणि काय करायचं नाही ते रूल्स आहेत. मग जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घेताय तेव्हा डू नॉट आस्क पर्सनल क्वेश्चन, पर्सनल क्वेश्चन्स विचारायचे नाहीत. का डोंट आस्क एस्नो टाईप क्वेश्चन्स, ओनली आस्क अबाउट देअर प्रोफेशन, रिसर्च. ओके. अँड टाईप ऑफ क्वेश्चन खाली लास्ट पॉईंट दिला आहे, एस्नो टाईप क्वेश्चन और WH क्वेश्चन. तर शक्यतो एस्नो टाईप क्वेश्चन हे अवॉइड करायचे, अवॉइड एस्नो टाईप क्वेश्चन. WHचे क्वेश्चन्स जे आहेत, व्हॉट इज युअर नेम, हे स्टार्ट करायची जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घेता तेव्हा. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 बघा काय दिलेला आहे. तर क्वेश्चन नंबर 6मध्ये ठिकाणी प्रिपेअर अ सेट ऑफ 10 क्वेश्चन टू इंटरव्ह्यू एनी सक्सेसफुल टीनेजर, यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन. म्हणजे तुमच्याच एजचा एखादा विद्यार्थी असेल आणि तो सक्सेस झालेला आहे
एखाद्या म्हणजे त्याचं जे एम असेल ते साध्य झालं असेल आणि या ठिकाणी इंटरव्ह्यू तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यावेळेस 10 क्वेश्चनचं त्या ठिकाणी प्रिपरेशन करायचं आहे. ओके, तर यू मे यूज द फॉलोइंग गाईडलाईन. खाली गाईडलाईन दिलेली आहे. स्टँडर्ड टेम्पलेट फॉर कंडक्टिंग अँड इंटरव्ह्यू फॉर्मॅट दिलेला आहे. आता नेम ऑफ द इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू देणारा, मुलाखत देणारा जो आहे त्याला इंटरव्ह्यू म्हटलेला आहे. आणि नेम ऑफ द इंटरव्ह्यूअर म्हणजे इंटरव्ह्यू घेणारा, म्हणजे नावं लिहायची. देन टॉपिक. आता टॉपिक पर्सनल, रिसेंट, स्पोर्ट्स, बिझनेस, म्हणजे कुठल्या टॉपिकवरती त्या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन विचारणार आहात तर ते टॉपिकचं त्या ठिकाणी नाव लिहायचं. म्युझिक असेल, स्पोर्ट्स असेल. नेक्स्ट काय दिलेलं आहे, व्हेन्यू, स्थळ. म्हणजे एखादा स्टुडिओ असेल किंवा टी व्ही चॅनल असेल त्याचं त्या ठिकाणी किंवा ॲडिटोरियम हॉल असेल ते व्हेन्यू लिहायचा. डेट लिहायचं, टाईम लिहायचं, ड्युरेशन लिहायचं. 1 आवर, हाफ ॲन आवर, किती तास तुम्ही इंटरव्ह्यू घेतलेला आहे. टोटल 10 क्वेश्चन्स असे त्या ठिकाणी तुम्ही तयार करायचे. मिक्सअप ऑफ येस नो अँड WH क्वेश्चन. तर WHचे क्वेश्चन शक्यतो येस नो टाईप नाही विचारायचे. तर प्लेस अ प्रॉपर बॅकग्राऊंड बिफोर एव्हरी क्वेश्चन. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन विचारण्याच्या अगोदर तर त्याचा प्रिव्हियस जो अगोदरचा क्वेश्चन विचारला असेल तर त्याला रिलेटेड नेक्स्ट क्वेश्चन पाहिजे. कन्व्हर्सेशन शूड साऊंड लाईक अ रिअल इंटरव्ह्यू. तुमचं जे कन्व्हर्सेशन आहे ते खरंच तुम्ही इंटरव्ह्यू घेताय तशा पद्धतीचं पाहिजे. अवॉइड व्हेरी पर्सनल क्वेश्चन. मला सांगितलं पर्सनल क्वेश्चन अवॉइड करायचे. अवॉइड व्हेरी कॅज्युअल अँड चीप अँड व्हल्गर लँग्वेज. लँग्वेज जे आहे ती आपली अशी व्हल्गर लँग्वेज नको आहे. ठीक आहे. तर हा जो फॉर्मॅट आहे किंवा टेम्पलेट आहे ते तुम्ही सेंड करायचं. इथं जसं दिलं आहे फॉर्मॅट त्या पद्धतीने. क्वेश्चन नंबर 7. रीड द पोयम. राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम इन अबाउट 12 to 15 सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. आता ॲप्रिशिएशन अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि 5 मार्काला तुम्हाला हा क्वेश्चन ॲक्टिव्हिटी सीटमध्ये येतो. तर सेक्शन 3 ॲक्टिव्हिटी सीटमध्ये सेक्शन 3 पोएट्री हा सेक्शन असतो. त्याच्यामध्ये क्वेश्चन 3A एखादी पोयमचे क्वेश्चन आन्सर तुम्हाला विचारले असतात आणि क्वेश्चन 3B ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. तर 5 मार्कासाठी तुम्हाला ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. तर इथं हे जे पॉईंट दिलेत हे 10 मार्कासाठी दिलेले आहेत. त्याच्यानंतर फॉर्मॅट चेंज झाला आहे. म्हणजे जेव्हा 100 मार्काची प्रश्नपत्रिका होती, ओरल वगैरे नव्हती, तर त्यावेळेसचा हा फॉर्मॅट आहे. तर पेज नंबर 5 दिलेला हा 10 मार्कासाठी दिलेला आहे. तर तो आत्ता आपल्याला नाही आहे, ते 2 वर्ष झालं तो कॅन्सल झालेला आहे. तर 5 मार्कासाठी काय काय कुठले कुठले पॉईंट आहेत बघा, तुम्ही या ठिकाणी टिक करून ठेवा. तर फर्स्ट पॉईंट टायटल हा अर्ध्या मार्कासाठी आहे. कवितेचं टायटल लिहायचं आहे. नेम ऑफ द पोएट कवीचं नाव लिहायचं आहे, अर्धा मार्क. त्यानंतर राईम स्कीम 1 मार्कासाठी आहे. आणि फिगर्स ऑफ स्पीच एनीवन. आता देर आर 4 फिगर ऑफ स्पीच इन दिस पोएम. पण तुम्ही जर एक लिहिलं तरी चालते, फक्त नाव लिहिलं, एक्झाम्पल नाही लिहिलं तरी चालते. पण ज्यांना परफेक्ट माहीत आहे एक्झाम्पल त्यांनी नाव लिहून एक्झाम्पल पुढे लिहायचं आहे, म्हणजे लाईन लिहायची आहे ती. फिगर ऑफ स्पीच 1 मार्कासाठी आहे. थीम ऑर सेंट्रल आयडिया हे 2 to 3 लाईन्स म्हणजे 2 ते 3 लाईनमध्ये थीम लिहायची आहे. ठीक आहे. तर तुम्ही काय करायचं, ॲप्रिशिएशन लिहा आणि मला सेंड करा. तर हे पॉईंट लक्षात ठेवा, नाहीतर काही मुलं काय करतात, हे इथे जे पेज नंबर 5 जे पॉईंट दिलेले आहेत तेच त्या ठिकाणी लिहितात. पुन्हा एकदा बघा, टायटल, पोएट, नेम, राईम स्कीम, फिगर्स ऑफ स्पीच आणि थीम. ओके. तर फेवरेट लाईन हा रिमूव्ह केलेला आहे. त्यानंतर स्पेशल फीचर्स रिमूव्ह केलेला आहे. व्हाय आय लाईक डिसलाईक द पोएम हे 3 पॉईंट्स रिमूव्ह केलेले आहेत. तर क्वेश्चन नंबर 8 बघा काय खाली दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 8. कंपोज अ शॉर्ट प्रेयर इन इंग्लिश आस्किंग गॉड टू गाईड यू इन युअर टीनेज इयर्स. लॅटर यू कॅन इव्हन ट्राय टू मेक द लाईन्स राईम टू गिव्ह इट अ पोएटिक फॉर्म. म्हणजे तुम्हाला काय करायला सांगितलं, एक शॉर्ट प्रेयर जी आहे ती कंपोज करायला सांगितली आहे. म्हणजे छोटीशी एक प्रार्थना त्या ठिकाणी तुम्ही तयार करा. इंग्लिशमध्ये तयार करायची आहे आणि नंतर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं, ते राईम स्कीममध्ये तिच्या लाईन ज्या आहेत ते राईम कसे येतील, रिदम कसा येईल, तर हे त्या ठिकाणी तो फॉर्मॅट जो आहे किंवा तुम्ही लिहिलेली जी प्रेयर आहे ती बरोबर त्या पद्धतीने बसवायची. तर एक कुठली तरी प्रेयर जी आहे शॉर्ट प्रेयर त्या ठिकाणी
तुम्ही कंपोज करा आणि ती सेंड करा. क्वेश्चन नंबर 9 हा काय, लुक अराउंड इन युअर व्हिसिनिटी. व्हिसिनिटी शब्द आला आहे पहा, VICINITY. व्हिसिनिटी म्हणजे शेजारील परिसर. तर व्हिसिनिटी युअर फॅमिली, फ्रेंड्स, नेबर्स, क्लासमेट एक्सेट्रा अँड राईट अबाउट एनी 4 टीनेजर्स who have made a name for themselves by doing something extraordinary. टीनेजर जे आहेत, असे 4 टीनेजर तुम्ही फाईंड करायचे आहेत, शोधायचे आहेत. म्हणजे तुमचे फ्रेंड्स असतील, नेबर्स असतील, क्लासमेट्स असतील किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये अदर मेंबर्स असतील. आणि काय करायचं आहे, राईट अबाउट एनी 4 टीनेजर्स हू हॅव मेड अ नेम, ज्यांनी नाव कमवलेलं आहे, फॉर देमसेल्फ बाय डुईंग समथिंग एक्स्ट्राऑर्डिनरी. त्यांनी काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी केलेली आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी गोष्ट केलेली आहे किंवा काम केलेले आहे, कामगिरी केलेली आहे. तर त्यांचं तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी माहिती लिहायची आहे. आता पॉईंट दिलेले पहा, टीनेजर, ग्रुप, नेम्स, स्पेशल और एक्स्ट्राऑर्डिनरी टास्क, थिंग्स परफॉर्म, अशा प्रकारे इथं पॉईंट दिलेले आहे. तर त्या पॉईंटच्या आधारे तुम्ही माहिती लिहायची आहे. तर टीनेजर ग्रुप, तर फॅमिलीमधला एखादा मेंबर असेल त्याचं नाव लिहायचं, संकेत असेल. मग त्यांनी एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय थिंग्स केलेली आहे. फॉर एक्झाम्पल, ही सेव्ह द ड्रॉइंग गर्ल, बेबी गर्ल, म्हणजे छोट्याशा मुलीला जर त्या ठिकाणी बुडण्यापासून त्यांनी वाचवलं असेल तर त्याचं त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन लिहायची. फ्रेंड्स असेल जे एखादी माहिती लिहा. त्यानंतर नेबर्स असेल त्यांचं नाव लिहा. आणि क्लासमेट्स असेल तर क्लासमेटचं नाव लिहायचं आणि त्यांनी काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी जे वर्क केलं असेल त्या ठिकाणी ते लिहायचं आहे. तर हे सगळं या ठिकाणी क्वेश्चन नंबर 1 to 4 पर्यंत काही मुलांनी सेंड केलं आहे. आता काय करायचं आहे, 1 to 9 पर्यंत सगळं वर्कशॉप जे आहे, इंग्लिश वर्कशॉप, ते सेंड करायचं आहे. ओके, गुड बाय. टुडेज लेक्चर इज ओव्हर.